महत्वाची बातमी, मंत्री अब्दुल सत्तारांना उच्च न्यायालयाचा दणका आहे। सामाजिक सभागृहासाठी दिलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। निधीमधून खासगी शाळेच्या खोल्या बांधल्याचा सीआयडीचा अहवाल आहे। सीआयडी अहवालाच्या आधारे उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिलेले आहेत। दत्ता कनवाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दत्ता, नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार असलेले अब्दुल सत्तार यांनी 2010 साली ते आमदार असताना त्यांना जो आमदार निधी मिळाला होता त्या आमदार निधीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये सामाजिक सभागृह उभारण्यासाठी त्या निधीचा वापर करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आले होते। मात्र सामाजिक सभागृह न बांधता त्यांच्या शालेय खोल्या बांधण्यासाठी त्यांनी तो निधी वापरला होता। याबाबत तक्रारदारांनी तक्रार केली होती। त्या अनुषंगाने सीआयडीची चौकशी सुद्धा झाली होती। मात्र पुढे त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे तक्रारदार जे आहेत ते सर्व उच्च न्यायालयात गेले होते आणि उच्च न्यायालयाने सध्या या प्रकरणामध्ये आदेश दिला असून राज्याच्या गृहप्रधान सचिवांना लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।